हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन स्कूटर घेऊन आला. ही आहे होंडाची ॲक्टिवा 110 आणि ही आहे ॲनिव्हर्सरी ॲडिशन. सर्वात लेटेस्ट मॉडेल आहे. तुम्हाला मी या गाडीचा पूर्णपणे आज रिव्ह्यू देणार, तुम्ही शेवटपर्यंत बनून राहा. याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की काय काय ठिकाणी तुम्हाला ग्राफिक आणि मेन म्हणजे हे बघू शकतात की याच्यामध्ये तुम्हाला जे कलर असणार आहे तुमचे कलर पण भरपूर चेंज झालेले आहेत. कारण की आधीच्या ॲक्टिवामध्ये तुम्हाला जे पण कलर होते ऑल ओव्हर्सला ते तुम्हाला ब्लॅकमध्ये होते. आता ही तुम्हाला असणार आहे थोडीशी गोल्डनमध्ये दिलेली असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे, ड्रम ब्रेकच असणार आहे पुढे पण आणि पाठीमागे पण तुम्हाला ड्रम ब्रेक दिले असणार आहे की साईडला आणि दोघं साईडला तुम्हाला असणार रिफ्लेक्टर. आणि इथं बघा या ठिकाणी तुम्हाला ही अशी ग्राफिक दिलेली असणार आहे ॲनिव्हर्सरी टाईपमध्ये. ठीक आहे, या ठिकाणी ॲक्टिवामध्ये. आणि हातला हा पोर्शन जो आहे तुमचा हा आधीच्यासारखाच होता, फक्त हा पहिले होता क्रोममध्ये, हा थोडासा तुम्हाला दिले असणार आहे गोल्डमध्ये या ठिकाणी. आणि मेन म्हणजे होतात की इथं तुम्हाला हा होंडाची ब्रँडिंग पण तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे, स्टिकरमध्ये दिली असणार आहे. हेडलाईट तुमची असणार आहे LED मध्ये दिली असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट तुमची असणार आहे, हे हेल्मेटमध्ये दिलेलं असणार आहे त्याच्याला. आणि मेन म्हणजे होऊ शकतात की आधीच्या मॉडेलमध्ये जे पण गाड्या होत्या त्या पण तुम्हाला मेटॅलिक कलरमध्ये भेटत होत्या आणि आत्ताच्या काही कलर्स आहेत तुम्हाला हे मॅटमध्ये भेटतील. कारण की सर्व ठिकाणी तुम्हाला बघू शकतात की गाड्यांचे कलर्स पण आणि डिझाईनमध्ये पण तुम्हाला भरपूर चेंजेस दिलेले असणार आहे. या गाडीमध्ये पण चेंजेस भरपूर झाले, तुम्हाला दाखवून येतो. ग्राफिकमध्ये पण असणार आहे आणि मेन म्हणजे कलरमध्ये पण दिले असणार आहे. सध्या शोरूमच्या आतमध्ये हा एक कलर आहे आणि अजून तुम्हाला 2-3 कलर दाखवून येतो शोरूमच्या आतमध्ये. हे बघा मित्रांनो, ॲक्टिवा 125 110मध्ये तुम्हाला दाखवला मॅट कलर आणि हा जो असणार आहे हा ब्लू कलरमध्ये तुम्हाला असणार आहे ॲनिव्हर्सरी ॲडिशनमध्ये. सध्या शोरूमच्या आतमध्ये तुम्हाला हे 2 कलर अवेलेबल असणार आहे. आणि हे बघा काय काय तुम्हाला फीचरमध्ये दाखवून येतो अजून गाडीमध्ये. आणि हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिले असणार की चायला हे आपलं हा बॉक्स दिला असेल जायला. ठीक आहे, आणि मोबाईलचा तुम्हाला चार्ज करण्यासाठी इथं दिले असेल टाईप सी का USB काय माहिती, हां टाईप सीमध्ये दिले असेल आहे. हे तुमचं असं असणार दिलं टाईप सीमध्ये तुम्हाला पोर्ट दिले असणार आहे मोबाईलला चार्ज करण्यासाठी. इकडे तुमचं हे पॉकेट असणार आहे 1 ते 1.5 लिटरपर्यंत असेल दिलेलं अंदाजे. ठीक आहे, हुक पण दिले असणार की जायला. आणि हे बघा पुढचं जे पण आहे आपलं हे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हे तुमचं TFTमध्ये दिलेलं असणार आहे. सगळं डिजिटल असणार आहे. मला इकडे तुम्हाला इकोचे हे दिले असणार आहे, आपलं ऑप्शन दिलेलं असणार आहे. RPM मीटर दिलेलं असणार आहे. स्पीडोमीटर तुमचा डिजिटल असणार आहे. टायमिंग दिलेलं असणार आहे. इकडे तुम्हाला रेंज दिलेली असणार आहे. टाकी फुल टाईममध्ये तुमची कितीची रेंज भेटते ते पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. नंतर मग ट्रिप A ट्रिप B आपण या जॉयस्टिकने याला ऑपरेटिंग करू शकतो. हे बघा ट्रिप A ट्रिप B इथं आपण चेंज करू शकतो. यामध्ये किती किलोमीटर झाले होते सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणीच. ठीक आहे, बाकीचं तुम्हाला सेटिंग तुम्हाला याच्यामध्ये सगळं दिली असणार आहे. रेंज असणार आहे, सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे, किती किलोमीटर झाले होते, ट्रिप A ट्रिप B इथं आपण सिलेक्ट करू शकतो. यामध्ये सगळे फंक्शन तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे. सेटिंगमध्ये तुम्हाला फंक्शन असणार आहे, डिस्प्ले जनरल सर्व्हिस सगळं तुम्हाला यामध्ये दिले असणार आहे. या ठिकाणी फंक्शनमध्ये तुम्हाला बाकीचे इको इंडिकेटर ऑन ऑफ करता तुम्ही तो करू शकतात किंवा डिस्प्ले सेटिंग करू शकतो. पण याच्यामध्ये ब्राईटनेस असणार आहे, थीम असणार आहे, फेवरेट असणार आहे, सगळे तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असणार या ठिकाणी. जनरलमध्ये तुमचं नॉर्मल डे टायमिंग युनिट आणि रिस्टोर तो आपण हे सेट करू शकतो या ठिकाणी. सर्व्हिस मेंटेनन्स आपल्या फर्स्ट सर्व्हिस, सेकंड सर्व्हिस, थर्ड सर्व्हिस तुम्हाला कशी असेल हे आपण इथं सगळं हे करू शकतो या ठिकाणी. ठीक आहे, पूर्णपणे तुमचं हा TFTमध्ये दिले असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट पण दाखवून तुम्हाला. ठीक आहे, याच्याला तुम्हाला दिलं असणार आहे. जॉयस्टिकमध्ये हेडलाईटची तुमची कंट्रोल असणार आहे की जायला आपलं अप्पर डिप्पर असणार आहे. आणि हे असणार आहे आपले हॅझार्ड लॅम्पचं, हॅझार्ड लॅम्प म्हणतो टर्न इंडिकेटर लाईटचं. आणि इकडे तुम्हाला खाली असते हॉर्न पण तुमचं चांगलं दिलेलं आहे. त्यामध्ये आयडल स्टार्ट स्टॉप तुम्हाला बटन दिले असणार की जायला या ठिकाणी. मिरर तुमचे ऑलमोस्ट सेम असणार आहे, आधीच्या स्कूटरसारखे तुम्हाला दिले असणार आहे. हा शेप पण तुम्हाला पूर्णपणे सेम असणार आहे. फक्त तुम्हाला इथं जो पण कन्सोल आहे हा तुम्हाला पूर्णपणे असणार TFTमध्ये होंडाची ब्रँडिंग दिलेली असणार आहे. आणि इथं तुम्ही बघू शकतात की की पण तुमची ऑलमोस्ट तुम्हाला सेमच दिलेली असणार आहे. एक मिनटं तुम्हाला की पण दाखवतो. की पण तुम्ही बघू शकतात की की पण तुमचे दोघंही की सेमच दिलेली असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे, आणि इथं तुमचं हे बघा सीट ओपन करण्यासाठी तुम्हाला इथं दिले असणार आहे आणि फ्यूलची कॅप ओपन करण्यासाठी तुम्हाला इथं वरती दिली असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला पहिल्यांदा मी हेडलाईट दाखवून देतो गाडीचा. हे बघा हेडलाईट तुम्हाला पूर्णपणे असणारे हा LED मध्ये दिलेला असणार आहे. आणि टर्न इंडिकेटर लाईट पण तुम्हाला दाखवण्यात देतो पुढे. हे बघा टर्न इंडिकेटर लाईट पण तुमचे असे असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त हॅझार्ड लॅम्प तुम्हाला भेटणार नाही यामध्ये. आणि आपण जेव्हा गाडी स्टार्ट करू त्या टायमाला तुमचा आवाज पण तुम्हाला ऑलमोस्ट सेमच दिलेला असणार आहे. आणि इकडे बघा 25 ॲनिव्हर्सरी ॲडिशन तर तुम्हाला हा लोगो इथं भेटून दिला यामध्ये. ठीक आहे, बाकीचं तुम्हाला सिंगल हॉर्न दिले असणार आहे. आणि इथं मग बघू शकता तुम्ही कशा आहेत
इकडच्या आला हा पण पार्ट तुम्हाला ही ग्राफिक तुमची हे नवीन आहे. ॲक्टिवाची तुम्हाला ब्रँडिंग इथं दिली असणार आहे. ग्रॅब हँडल तुमचे असणार आहे हे आपलं ब्लॅक कलरमध्ये. सीट पण तुमची पुशिंग जी आहे थोडीशी हार्ड आहे पण मस्त आहे दिलेली. बाकीचं तर मॅट बीट जे असणार आहे तुम्हाला हे ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला भेटून जाईल. रिअर फुटरेस असणार आहे आणि साईड स्टँड जो असेल तुम्हाला तो ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे. बाकीची जी पण बॉडीची जी असणार आहे आपला जो हे असतो गार्ड क्रोममध्ये किंवा ब्लॅकमध्ये तुम्हाला तो ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जाईल. किक स्टार्ट आणि सेल स्टार्ट दोघे असणार आहे. साईड स्टँड तुम्हाला इंजिन कट ऑफ तुम्हाला भेटून जाईल पण ते तुम्हाला असणार आहे ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये. हे आपले आहे रिअर फुटरेस या ठिकाणी आणि हा पण पार्ट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे फायबरमध्ये. ऑलमोस्ट फुल फायबरमध्ये बॉडी दिली असणार आहे. आणि इथं तुमचं हे इंजिन इकडच्या दिले असणार आहे. हे जे इंजिन तुमचं हे 4 स्ट्रोक SI इंजिन दिलेलं असणार आहे. 109.51 cc तुम्हाला डिस्प्ले मिळेल. पॉवर भेटेल तुम्हाला 5.88 किलोवॅटची ती 8000 RPM चालली जाते आणि 9.5 नंतर तुम्हाला टॉवर भेटतो तो 5500 RPM चालला जातो. बोर भेटेल तुम्हाला 47.10 mm पर्यंत आणि स्ट्रोक भेटेल तुम्हाला 63.10 mm पर्यंत. PGMI तुम्हाला फ्युल इंजेक्टर असणार आहे याच्यामध्ये दिलेलं. याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग मेथड तुम्हाला म्हणतो की DLX किक स्टार्ट आणि स्ट्रेट स्टार्ट दोघंही तुम्हाला दिलेले. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर मी हे सांगायला गेलो टायरबद्दल तुम्हाला फ्रंटला असणारे 90-90 12 इंच तुम्हाला दिलेले असणारे पुढचे टायर ऑलवेज असणारे ते दिलेले 12 इंचमध्ये. आणि पुढे असणारे टेलिस्कोपमध्ये तुम्हाला दिले असणार सस्पेन्शन फ्रंटला. आणि रिअरमध्ये तुम्हाला असणारे हे पाठीमागे टायरची साईज असणारे 90-100 10 इंच तुम्हाला दिले असणारे पाठीमागचे ऑलवेल्स. आणि पाठीमागचे जे पण सस्पेन्शन तुम्हाला दिलेले असणारे हे तुमचे असणारे 3 स्टेप ॲडजस्टेबल तुमचे हे दिलेले असणार आहे. आणि फ्रेम जी असणार तुमची ही या गाडीची तुम्हाला अंडर बोर्ड असणार दिलेली. 12 वोल्टची तुम्हाला बॅटरी दिलेली असणार आहे. आणि LED मध्ये तुमचे दिलेले असणार आहे. LED हेडलाईट दिलेले असतील गाडीचे. आणि टेललाईट पण तुम्हाला होतो. रिअर प्रोफाईलमध्ये तुम्हाला टेललाईट असणार आहे ही दिलेली असणार आहे हॅलोजनमध्ये. आणि टर्निंग इंडिकेटर टाईप पण तुम्हाला दिले असणार आहे हॅलोजनमध्ये. रिफ्लेक्टर आणि फायबरमध्ये तुमचं पाण्याचं मडवर दिले असणार आहे. ठीक आहे. इथं पण तुम्हाला हे दिले असणार आहे होंडाची ब्रँडिंग या ठिकाणी. आणि हे आपलं असणार आहे आपलं फ्यूल 5.3 लिटर पण तुम्हाला दिली असणार फ्यूलची टाकी. आणि 820 पण तुम्ही फ्यूल भरू शकतात किंवा नॉर्मल पण तुम्ही याच्यामध्ये फ्यूल भरू शकतात. यामध्ये सेमच तुमचं जे पण असणार आहे ग्राफिक इकडची हीच तुम्हाला ग्राफिक तुम्हाला इकडे दिलेली असणार इकडच्या साईडला सेमच दिली असणार आहे. बाकीचं काहीच नाही. यामध्ये फक्त एअर कूलमध्ये तुमची दिली असणार कूलिंग सिस्टीम आणि सायलेन्सर तुमचं असणार आहे हे मेडरमध्ये इकडच्या साईडला. ठीक आहे. ग्राफिक पण तुम्हाला ऑलमोस्ट सेमच दिली असणार इकडच्या साईडला. आणि आता तुम्हाला मी सांगतो गाडीचं डायमेन्शन तुम्हाला असणार आहे. लेंथ दिलेली असणार आहे 1833 mm पर्यंत. वेट दिलेली असणार आहे 677 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1165 mm पर्यंत. व्हीलबेस दिलेलं असणार आहे 1260 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे 162 mm पर्यंत. आणि सिटिंग लेंथ असणार आहे 692 mm पर्यंत. गाडीचं कव वेट DLX असणार आहे 106 kg पर्यंत. इथं मला हुक दिलेलं असणार आहे ॲक्टिवा 110 ॲनिव्हर्सरी एडिशनमध्ये. हे गाडीचे स्कूटरची जी पण टायर आहेत तुम्हाला फ्यूल इफिशियन्सी ट्यूबलेस तुम्हाला टायर दिलेलं असतं त्याच्यामध्ये फीचरमध्ये. तुम्हाला मी तर पाठवतो फ्यूलचं हे कॅप उपर जाऊन दाखवतो. हे बघा फ्यूलची तुमची अशी असणार आहे. आपण इथं फिलअप करू शकतो. 5.3 लिटरपर्यंत तुम्हाला दिली असणार आहे फ्यूलची टाकी यामध्ये. ठीक आहे. आणि आता सीट पण तुम्हाला दाखवतो. हे बघा तुम्हाला एवढं स्टोरेज दिलेलं असतं आहे. एक हेल्मेट आपण ठेवू शकतो एवढं फक्त याच्यामध्ये तुम्हाला जागा दिली असते. टूल किट आणि फर्स्ट एड किट तुम्हाला तर समोर भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे. फक्त लॅम्प बीम तुम्हाला इथं लॅम्प बीम काहीच नाही. फक्त तुम्हाला इथं हे दिलं असतं पेपर ठेवण्यासाठी गाडीचे पेपर इन्शुरन्स PUC पण ते ठेवू शकतो या ठिकाणी. ऑलमोस्ट तुम्हाला गाडीचं सगळं सेमच दिलेलं असणार आहे. फक्त ॲनिव्हर्सरी एडिशनमध्ये तुम्हाला ग्राफिकमध्ये आणि थोडंसं काही फीचरमध्ये तुम्हाला थोडंसं म्हणजे हे आपले ऑलॉविल्स जे असतात म्हणजे हे असणार आहे गोल्डनमध्ये यामध्ये तुम्हाला दिली असणार आहे. या गाडीची प्राईस तुम्हाला असणार आहे महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट ठाणे कल्याणमध्ये तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल खडकपाड्याच्या ठिकाणी. ऑन रोड प्राईस तुम्हाला असणार आहे 1,12,000 पर्यंत. पण दिवाळी ऑफरमध्ये तुम्हाला ही 1,04,000 पर्यंत भेटून जाईल. दिवाळी ऑफर सध्या चालू आहेत सर्वच गाड्यांवरती. आणि त्याची पण हे असणार आहे प्राईसची न्यू आणि ओल्ड प्राईस तुम्हाला थोडंसं डिस्प्ले तुम्हाला दिसून जाईल. राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता. सर्व गाड्यांची तुम्हाला प्राईस पण वेगळी असणार आहे आणि थोडीशी तुम्हाला डिस्काउंटमध्ये पण तुम्हाला दिली असणार आहे वेगवेगळे. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगून देतो की डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईस अपडाऊन होईल. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकतात की गाडीची प्राईस किती आहे ती. सध्या दिवाळीच्या ऑफरमध्ये तुम्हाला जी पण प्राईस तुम्हाला सांगितली 1,12,000 पर्यंत पण ती डिस्काउंट होऊन जाते 1,04,000 पर्यंत.
आणि तुमच्याकडे ही ऑन रोड प्राईस म्हणजे कशी रजिस्ट्री आणि इन्शुरन्स सगळं मिळून तुम्हाला असणार आहे, विथ एक्सेसरीज असणार आहे दिलेली. आणि हेल्मेट पार्किंग कवर पण तुम्हाला भेटून जाईल, नंबर प्लेट असणार आहे, INDची, हे सगळं तुम्हाला ऑन रोडमध्ये सगळं भेटून जाईल एक्सेसरीच्या पार्टसकट. गाडीची प्राईस ही असणार आहे दिवाळीच्या ऑफरमध्ये फक्त. आणि जे लोक माझ्या चॅनलचे नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी एक गाडीवर परत पुढच्याच भेटूया. आत्तापुरता मी हा व्हिडिओ थांबवतो.